काय मस्त कुरकुरीत आवाज आहे ना। ही आहे उपवासातील सगळ्यात सोपी डिश राजगिऱ्याची पुरी। दह्यासोबत खाल्ली की त्याची चव दुप्पट वाढते। चला तर मग पटकन बघूया ही खमंग पुरी कशी बनवायची। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुरी खमंग होण्यासाठी मी काही टिप्स पण सांगणार आहे। सर्वप्रथम आपण साहित्य बघूया। 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, आवश्यकतेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल, 1 उकडलेला बटाटा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उपासाचं मीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा तेल, 1 चमचा लाल तिखट आणि भरपूर कोथिंबीर। सर्वप्रथम आपण उकडलेला बटाटा किसून घेऊया। बटाटा घातल्यामुळे पुरीची चव खूप छान लागते। आता इथे तुम्ही बटाट्याऐवजी उकडलेला रताळं किंवा लाल भोपळा सुद्धा यूज करू शकता। आता यात आपण राजगिऱ्याचं पीठ, वाटलेली हिरवी मिरची, लाल तिखट, जिरं पावडर, कोथिंबीर, उपासाचं मीठ आणि थोडं तेल, हे सर्व आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊ। तेलाऐवजी तुम्ही इथं 1 चमचा तूपही टाकू शकता। तेल आणि तुपाचं मोहन घातल्यामुळे पुरी छान खमंग होते। हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आता आपण थोडंच पाणी टाकणार आहोत, कारण की आपल्याला हे पीठ घट्टसर मळायचं आहे। उकडलेल्या बटाट्याला पण ओलावा असल्यामुळे आपण थोडंच पाणी टाकणार आहोत आणि आपल्याला हे पीठ आपण नेहमीच्या पुरीसारखं जसं घट्ट मळतो तसं घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर आपण त्याच्यावर थोडं तेल टाकून तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया। त्यानंतर याला 5 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवूया। आता हाताला थोडं तेल लावून याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। याचे असे आपण गोळे करून घेतल्यामुळे पुऱ्या लाटायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही आणि पुऱ्या लवकर तयार होतात। आता मध्यम आकाराच्या अशा पुऱ्यांचा अंदाज घेऊन आपण याचे असे गोळे करून घेणार आहोत। साधारण 1 कप पिठापासून आपल्याला 10 ते 12 पुऱ्या तयार होतात। आता असा प्लास्टिकचा कागद घेऊन आपण त्याच्यावर तेल लावून घेऊया। ही पुरी डायरेक्ट पोळपाटावर लाटली तर ती पोळपाटाला चिटकते, म्हणून आपण प्लास्टिकच्या पिशवीवर ही पुरी लाटणार आहोत। याप्रमाणे पिशवी फोल्ड करून आपण आता ही लाटून घेणार आहोत। पुऱ्या फार पातळही नाही फार जाडही नाही अशा लाटायच्या, म्हणजे त्या पूर्ण फुगतात। पुरी लाटून झाल्यानंतर ती याप्रमाणे काढून गरम तेलात आपण आता तळून घेऊया। पुरी तळताना तेल अगदी गरम असलं पाहिजे, नाहीतर पुरी फुगत नाही। पुरी तळताना त्याच्यावरून झाऱ्याने असं तेल वरती टाकत जायचं, म्हणजे पुरी छान फुगून येते। आता ही पुरी आपल्याला सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशी खरपूस तळल्यानंतर आता ही पुरी आपण चाळणीत काढून घेणार आहोत। याचप्रमाणे आपण सर्व पुऱ्या पण तळून घेणार आहोत। बघा किती छान फुलल्या आहेत। आता ह्या पुऱ्या आपण दह्यासोबत सर्व करणार आहोत। या पुऱ्या तुम्ही नवरात्रीत चालणाऱ्या इतर भाज्यांसोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा मला तुम्हाला कशी वाटली। अजून अशा उपवासाच्या रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।